मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या एका जवळच्या मित्राची गोष्ट सांगते. त्याचं नाव आहे राहुल. राहुल खूप स्वप्न बघणारा मुलगा आहे. त्याला आयुष्यात खूप मोठे काहीतरी करायचंय. पण गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड अस्वस्थ होता. तो रोज सकाळी खूप उत्साहात कामाला बसायचा, पण रात्री झोपताना त्याच्या डोक्यात फक्त थकवा आणि अपराधीपणा असायचा. त्याला वाटायचं की तो दिवसभर खूप राबलाय, पण जेव्हा तो मागे वळून बघायचा तेव्हा त्याच्या लक्षात यायचं की त्याने ठोस असं काही साध्य केलं नाहीये. तो फक्त बिझी होता, पण त्याचं काम पुढे सरकलं नव्हतं. राहुलच्या या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी मी जेव्हा वाचन सुरू केलं तेव्हा माझ्या हातात एक असं पुस्तक लागलं, ज्याने केवळ राहुलचीच नाही तर जगभरातील लाखो लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. या पुस्तकाचं नाव आहे डीप वर्क. लेखक कॅल न्यूपॉर्ट म्हणतात की आजच्या या डिजिटल युगात एकाग्रता, फोकस ही एक सुपर पॉवर झाली आहे. आपण अशा जगात जगत आहोत जिथे फक्त ॲप, प्रत्येक जाहिरात आणि प्रत्येक नोटिफिकेशन तुमचं लक्ष चोरण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहेत. राहुल सारखे आपण सगळेच या सापळ्यात अडकलो आहोत. आपण तासनतास ईमेल तपासण्यात, मीटिंग्समध्ये बसण्यात आणि सोशल मीडियाच्या दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात घालवतो, ज्याला लेखक शॅलो वर्क किंवा वरवरचं काम म्हणतात. हे काम तुम्हाला कधीच यशस्वी बनवू शकत नाही. पण मग पर्याय काय? पर्याय आहे डीप वर्क. एक असं काम जे इतकं खोलवर असतं की तिथे जगाचा आवाज पोहोचू शकत नाही. आज पुस्तक तत्वाच्या या खास भागामध्ये आपण राहुलच्या प्रवासातून पाहणार आहोत की कसं त्याने कॅल न्यूपॉर्ट यांच्या या पुस्तकातील तत्वांचा वापर करून स्वतःच्या आयुष्याचा ताबा मिळवला. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही खूप प्रयत्न करताय पण प्रगती होत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाईफ चेंजिंग टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज आपण फक्त पुस्तकाची माहिती घेणार नाही आहोत, तर आपण शिकणार आहोत विचलित मन न होता महान कार्य उभं करण्याची कला. चला तर मग राहुलच्या माध्यमातून समजावून घेऊया डीप वर्क नावाच्या या अद्भुत शक्तीला अगदी मुळापासून. राहुलला नेहमी वाटायचं की जो माणूस एकाच वेळी अनेक कामं करतो तोच खरा हुशार आणि कार्यक्षम असतो. तो लॅपटॉपवरच्या कोडिंग करत असताना मध्येच फोनवर कोणाशी तरी बोलत असे, मध्येच ईमेलला रिप्लाय देत असे आणि त्याला वाटायचं की तो मल्टीटास्किंग करण्यात पटाईत आहे. पण कॅल न्यूपॉर्ट यांच्या संकल्पनांनी राहुलचा हा भ्रम एकाच झटक्यात तोडून टाकला. लेखक म्हणतात, मानवी मेंदू हा एका वेळी दोन कठीण कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनलेलाच नाही. जेव्हा राहुल एका महत्वाच्या कामावर दुसऱ्या साध्या कामावर जातो, जसे की मोबाईलवरचा मेसेज बघणे, तेव्हा त्याचा मेंदू पूर्णपणे त्या नवीन कामाकडे वळत नाही. याला लेखकाने अटेन्शन रिड्यूस, लक्षाचा अवशेष असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा की जरी राहुलने फोन बाजूला ठेवून पुन्हा कामाला सुरुवात केली तरी त्याच्या मेंदूचा एक भाग अजूनही त्या मेसेजमध्ये किंवा सोशल मीडियाच्या त्या पोस्टमध्येच अडकलेला असतो. राहुलला हे जाणवू लागलं की जरी तो तासनतास लॅपटॉप समोर बसलेला असला तरी त्याचा मेंदू कधीच 100% एकाग्र झाला नव्हता. तो फक्त विचलित अवस्थेत काम करत होता. कॅल न्यूपॉर्ट यालाच शॅलो वर्क म्हणतात, म्हणजे वरवरचं काम. राहुलने स्वतःच्या कामाचं विश्लेषण केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. दिवसभरात तो जी कामं करत होता, जसे की नको असलेल्या मीटिंग्स, सततचे मेसेजेस आणि बिनकामाचे ईमेल्स, यामुळे त्याच्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये कोणतंही मोठं मूल्य निर्माण होत नव्हतं. हे काम कोणालाही करता येण्यासारखं होतं. लेखक इथे कडू सत्य मांडतात जे राहुलच्या मनाला लागलं. आजच्या या स्पर्धेच्या युगात अशी कामं जी वरवरची आहेत त्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण ती कामं भविष्यात AI किंवा कोणतंही सॉफ्टवेअर सहज करू शकेल. पण अशी कामं जी करण्यासाठी खूप खोलवर विचार करावा लागतो, जी कठीण आहेत आणि जी करण्यासाठी एकाग्रतेची गरज असते, त्याची किंमत मात्र वाढत जाणार आहे. राहुलने जेव्हा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांचं उदाहरण वाचलं तेव्हा त्याला एकाग्रतेची खरी ताकद समजली. जुंग यांना जेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि क्रांतिकारी थिअरीज मांडायच्या होत्या तेव्हा त्यांनी जगाचा गोंधळ टाळण्यासाठी चक्क स्वित्झर्लंडच्या एका शांत गावात जाऊन
स्वतःसाठी एक दगडी किल्ला बांधला होता. तिथे फोन नव्हता, वीज नव्हती, फक्त ते आणि त्यांचे विचार होते. तिथे राहून त्यांनी तासन तास स्वतःला एकाच विषयात झोकून दिलं होतं. राहुलला स्वतःची चूक समजली. तो स्वतःला विचारू लागला, जर एवढ्या मोठ्या विद्वान माणसाला महान कार्यासाठी इतक्या एकाग्रतेची आणि एकांताची गरज होती, तर मी या मोबाईलच्या नोटिफिकेशनच्या गोंधळात माझं भविष्य कसं घडू शकेल? कॅल न्यूपोर्ट यांच्या मते उच्च दर्जाचं काम निर्माण करण्याची एक गणित आहे. काम, वेळ आणि एकाग्रतेची तीव्रता. राहुलकडे वेळ तर भरपूर होता, पण त्याची एकाग्रतेची तीव्रता शून्य होती. म्हणूनच त्याचा रिझल्टही शून्य येत होता. आता त्याला त्याच्या कामाची पद्धत पूर्णपणे बदलणं गरजेचं होतं. त्याच्या विचलित झालेल्या मेंदूला पुन्हा वळण लावण्यासाठी त्याला काही ठोस नियम पाळावे लागणार होते, जे त्याच्या आयुष्यातील या गोंधळाला कायमचं संपवणार होते. राहुलला आता हे स्पष्ट झालं होतं की फक्त व्यस्त राहणं म्हणजे यशस्वी होणं नाही. पण प्रश्न हा होता, ज्या मेंदूला दर 5 मिनिटाला मोबाईल बघण्याची सवय लागली आहे, त्याला तासनतास एकाग्र कसं करायचं? कॅल न्यूपोर्ट यांच्या पुस्तकातून राहुलला 4 असे मार्ग सापडले, ज्याने त्याच्या कामाची पद्धत मुळापासून बदलली. पहिला नियम होता, कामाची एक पद्धत निवडा. लेखक सांगतात की प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. राहुलने विचार केला की तो कार्ल जुंग यांच्यासारखा एखाद्या किल्ल्यात जाऊन राहू शकत नाही. मग लेखकाने त्याला एक दुसरा पर्याय दिला, ज्याला रिदमिक फिलॉसॉफी म्हणतात. राहुलने ठरवलं की रोज सकाळी 5 ते 8 ही वेळ तो फक्त डीप वर्कसाठी राखीव ठेवेल. या 3 तासात तो जगाशी आपला संपर्क पूर्णपणे तोडून टाकेल. सुरुवातीला हे खूप कठीण होतं. त्याचा हात वारंवार फोनकडे जायचा, पण त्याने स्वतःला बजावलं की ही वेळ फक्त माझ्या भविष्यासाठी आहे. त्याने आपल्या कामाची एक लय तयार केली, जिथे त्याचा मेंदू त्या ठराविक वेळी आपोआप एकाग्र व्हायला लागला. दुसरा नियम होता, कंटाळ्याला आपलंसं करा. राहुलची सर्वात मोठी समस्या ही होती की जेव्हा त्याला कामात एखादा कठीण अडथळा यायचा किंवा थोडा कंटाळा यायचा, तेव्हा तो लगेच मनोरंजन शोधण्यासाठी मोबाईल उघडायचा. कॅल न्यूपोर्ट म्हणतात की हे सर्वात घातक आहे. जेव्हा तुम्ही कंटाळा टाळण्यासाठी मोबाईल बघता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला विचलित राहण्याची ट्रेनिंग देता. राहुलने आता एक नवीन सवय लावली. कंटाळा आला तरी चालेल, पण मोबाईल बघायचा नाही. जेव्हा तो शांत बसू लागला, तेव्हा त्याला जाणवलं की त्याच कंटाळ्याच्या शांततेत त्याला त्याच्या कामातील कठीण प्रश्नाची उत्तरं मिळायला लागली. त्याने आपल्या मेंदूला शांत राहण्याची आणि एकाच गोष्टीवर टिकून राहण्याची सवय लावली. तिसरा नियम होता, सोशल मीडियाचा त्याग किंवा हुशारीने वापर. राहुलला वाटायचं की इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर वेळ घालवणं हे त्याचं मनोरंजन आहे. पण लेखकाने त्याला एक प्रश्न विचारायला लावला, हे ॲप वापरल्यामुळे माझ्या महत्वाच्या ध्येयाला खरोखर काही मदत होते का? राहुलला उत्तर मिळालं की नाही. उलट हे ॲप्स त्याचं लक्ष चोरून त्याला मानसिक दृष्ट्या थकवत आहेत. राहुलने एक कडक निर्णय घेतला. त्याने त्याच्या फोनमधील अनावश्यक सोशल मीडिया ॲप्स डिलीट केले. त्याने ठरवलं की तो हे ॲप्स फक्त तेव्हाच वापरेल जेव्हा त्याला खरोखर गरज असेल, विरंगुळा म्हणून नाही. यामुळे त्याच्या मेंदूवरील तो लक्ष विचलित करणारा ताण अचानक कमी झाला. चौथा नियम होता, वरवरच्या कामावर ताबा मिळवा. राहुलने निरीक्षण केलं की त्याचे अनेक तास असे छोटे छोटे ईमेल्स, मेसेजेस आणि फालतू गप्पांमध्ये जात आहेत. लेखकाने सल्ला दिला की दिवसाचे कडक वेळापत्रक बनवा. राहुलने आता ठरवलं की तो दिवसाचे फक्त ठराविक 20 मिनिटे ईमेल्स आणि मेसेजेससाठी देईल. बाकी वेळ तो फक्त महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करेल. रात्री झोपण्यापूर्वी त्याने एक शटडाऊन रिच्युअल पाळायला सुरुवात केली. म्हणजे काम संपलं की त्याने वर्क फिनिश असं स्वतःला सांगितलं आणि कामाचे सगळे विचार डोक्यातून काढून टाकले. यामुळे त्याला शांत झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी तो पूर्ण ताकदीने कामासाठी सज्ज झाला. हे 4 नियम पाळायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्याला जादू जाणू लागली. जे काम त्याला पूर्ण करण्यासाठी आठवडा लागायचा, ते आता तो 2 दिवसात पूर्ण करू लागला होता. त्याच्या कामाचा दर्जा सुधारला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला रात्री झोपताना एक वेगळं समाधान मिळायला लागलं. पण हा प्रवास इथेच थांबत नाही, कारण आपल्या मेंदूला
खरं ट्रेन करणं अजून बाकी होतं. राहुलला आता 4 नियम तर माहिती झाले होते, पण कधी कधी त्याचं मन अजूनही भरकटायचं. त्याला हे समजून घ्यायचं होतं की नेमकं असं काय होतं ज्यामुळे काही लोक तासन तास एकाग्र राहू शकतात आणि काही लोक नाही. कॅल यांच्या पुस्तकात त्यांच्या याचं वैज्ञानिक उत्तर मिळालं. लेखक म्हणतात की एकाग्रता ही एखाद्या स्नायूसारखी असते. तुम्ही जिम मध्ये जाऊन जसं तुमचं शरीर कमवता, तसंच तुम्हाला तुमच्या मेंदूला एकाग्रतेसाठी तयार करावं लागतं. राहुलने वाचलं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खोलवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या मेंदूतील मज्जातंतूच्या भोवती मायलिन नावाचा एक पदार्थ तयार होतो. हा पदार्थ जेवढा जाड असेल तेवढ्या वेगाने आणि अचूकतेने तुमची बुद्धी काम करते. पण जर तुम्ही सतत मोबाईल बघून लक्ष विचलित करत असाल तर हा थर कधीच तयार होत नाही. हे समजल्यावर राहुलने एक नवीन प्रयोग सुरू केला, ज्याला लेखक प्रोडक्टिव्ह मेडिटेशन म्हणतात. राहुल जेव्हा संध्याकाळी चालायला जायचा तेव्हा तो गाणे ऐकण्याऐवजी किंवा कोणाशी बोलण्याऐवजी आपल्या डोक्यात एक कठीण समस्येवर विचार करायचा. सुरुवातीला त्याचं मन विचलित व्हायचं, पण जसं आपण एखाद्या पाळीव प्राणी रस्ता चुकला की त्याला पुन्हा मार्गावर आणतो, तसंच राहुल आपल्या मनाला पुन्हा पुन्हा त्या एकाच विचारावर ओढून आणायचा. या सरावामुळे त्याच्या मेंदूतील एकाग्र राहण्याची क्षमता कमालीची वाढली. त्याला आता हे स्पष्टपणे जाणू लागलं होतं की डीप वर्क करणं म्हणजे फक्त काम करणं नाही, तर ती एक मानसिक अवस्था आहे. त्याने हे मान्य केलं की दिवसभर कामात बुडून राहण्यापेक्षा ठराविक वेळ पूर्ण तीव्रतेने काम करणं जास्त फायदेशीर आहे. राहुल आता केवळ जास्त काम करत नव्हता, तर तो अधिक दर्जेदार काम करत होता. त्याच्या कामात एक प्रकारची स्पष्टता आणि सफाई आली होती, जी पूर्वी कधीच नव्हती. राहुलला हा बदल त्याच्या आसपासच्या लोकांनाही जाणवू लागला. पण या प्रवासात खरा निष्कर्ष अजून बाकी होता. राहुलच्या या प्रवासाने त्याला एक गोष्ट सिद्ध करून दिली. यश हे तुम्ही किती व्यस्त आहात यावर नाही, तर तुम्ही किती एकाग्र आहात यावर अवलंबून असतं. ज्या राहुलला वाटायचं की मोबाईल शिवाय त्याचं पान हलणार नाही, त्याच राहुलला आता समजलं होतं की खरी प्रगती तर मोबाईल बाजूला ठेवल्यावर सुरू होते. त्याने केवळ त्याचं काम पूर्ण केलं नाही, तर त्याने स्वतःवरचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवला होता. कॅल न्यूपोर्ट यांच्या या पुस्तकाचा सारांश एकच आहे: खोलवर रुजलेली झाडच वादळात टिकतात. जर तुमची एकाग्रता खोल असेल तर जगातील कोणतेही विचलित करणारं साधन तुमचं यश रोखू शकणार नाही. मित्रांनो, राहुलची गोष्ट इथे संपली, पण तुमची गोष्ट आता सुरू होत आहे. आपण नेहमी म्हणतो की वेळ नाही, पण सत्य हे आहे की आपल्याकडे वेळची नाही तर एकाग्रतेची कमतरता आहे. आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे तास त्या 5 इंचाच्या स्क्रीनवर दुसऱ्याचं आयुष्य बघण्यात वाया घालवत आहोत. आज स्वतःला आरशात बघून एक प्रामाणिक प्रश्न विचारा. 10 वर्षानंतर जेव्हा मी मागे वळून बघेन, तेव्हा मला हे आठवेल का की मी फेसबुकवर काय पाहिलं होतं, की मला हे बघायला आवडेल की मी माझं स्वतःचं एक साम्राज्य उभं केलंय. जर तुम्हाला तुमचं साम्राज्य उभं करायचं असेल तर आजच राहुल सारखा एक धाडसी निर्णय घ्या. दिवसातील किमान 1 तास असा ठेवा जिथे तुम्ही असाल, तुमचं ध्येय असेल आणि फक्त शांतता असेल. सुरुवातीला मन बंड करेल, डोकं दुखेल, मोबाईलची ओढ लागेल, पण त्या क्षणी स्वतःला सांगा की हीच ती वेळ आहे जिथे सामान्य माणूस हार मानतो आणि विजेता घडायला सुरुवात होते. तुमच्यात तो सामर्थ्य आहे, तुमच्यात ती बुद्धी आहे, फक्त तिला डीप वर्कच्या साहाय्यात ओढण्याची गरज आहे. जगाला तुमची खरी ताकद दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तर मग कधीपासून सुरू करताय तुमचं स्वतःचं डीप वर्क? तुमची पहिली पायरी काय असेल हे मला नक्की सांगा. लक्षात ठेवा, तुमची एकाग्रता ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला जपा.